नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC कॉर्नर या आपल्या यूट्यूब चॅनलवर सर्व मित्रांचे स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण मे महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडीचे लेक्चर बघणार आहोत. यामध्ये तुम्हाला 200 चालू घडामोडीचे अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपण घेणार आहोत. तत्पूर्वी चॅनल सबस्क्राईब केले नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि आपल्या जवळच्या मित्रांना आपल्या चॅनलची लिंक शेअर करा. तर चला तर मित्रांनो, आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. बघा, आजच्या लेक्चरमधील पहिला प्रश्न आहे आपला चालू घडामोडीचा. 1 मे 2026 रोजी महाराष्ट्र राज्याचा कितवा वर्धापन दिन साजरा करण्यात आला? तर मित्रांनो, 67वा वर्धापन दिन साजरा करण्यात आला. मिसिंग लिंक कोणत्या महामार्गावर बांधण्यात आला आहे? तर मुंबई पुणे महामार्गावर बांधण्यात आला आहे. जगातील सर्वात रुंद बोगदा म्हणून कोणत्या बोगद्याची नोंद झाली आहे? तर मिसिंग लिंक बोगद्याची नोंद झाली आहे. मिसिंग लिंक प्रकल्पाची एकूण लांबी किती आहे? तर 13.3 किमी. भारताच्या पहिल्या तृतीयपंथी क्रिकेटपंच कोण ठरले? तर आर. रितिका श्री. राष्ट्रीय जीवन विमा दिवस केव्हा साजरा केला जातो? तर 2 मे या दिवशी साजरा केला जातो. जागतिक बिलियर्ड्स अजिंक्यपद स्पर्धा 2026चे विजेतेपद कोण हे विजेते? तर सौरभ कोठारी. विधानसभा निवडणुकीत पराभूत झालेल्या ममता बॅनर्जी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या? तर या पश्चिम बंगाल या राज्याच्या मुख्यमंत्री होत्या. ममता बॅनर्जी यांच्या पक्षाचे नाव काय आहे? अखिल भारतीय तृणमूल काँग्रेस, त्याला आपण AITC म्हणतो. MK स्टॅलिन यांचा पराभव झाला ते कोणत्या राज्याचे मुख्यमंत्री होते? तर मित्रांनो, तामिळनाडू या राज्याचे मुख्यमंत्री होते. भारतात सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले उमेदवार कोण आहेत? तर सुनेत्रा पवार आहेत. सुनेत्रा पवार यांना विधानसभा पोटनिवडणुकीत किती मते मिळाली आहे? 2,18,930. दक्षिणेतील अभिनेता विजय जोसेफ याच्या पक्षाचे नाव काय आहे? तर तमिळगा वेत्री कळगम, TVK असं आपण त्याला म्हणतो. जागतिक व्यंगचित्रकार दिन केव्हा साजरा केला जातो? तर 5 मे या दिवशी हा दिवस साजरा केला जातो. बघा मित्रांनो, पुढील प्रश्न आहे 15 नंबरचा. केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या किती करण्याचा निर्णय घेतला आहे? तर ती 37 करण्याचा निर्णय घेतला आहे. भारतीय सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीश व सरन्यायाधीश यांची एकूण संख्या किती होणार आहे? तर ही 37 अधिक 1 म्हणजे 38 होणार आहे. पुलित्झर पुरस्कार 2026 कोणत्या 2 भारतीयांना मिळाला आहे? सुवर्णा शर्मा व आनंद आरके या 2 व्यक्तींना मिळाला आहे. बघा, 18 नंबरचा प्रश्न आहे. एन रंगास्वामी हे पुदुचेरीचे कितव्यांदा मुख्यमंत्री होत आहेत? तर हे 5व्यांदा मुख्यमंत्री होत आहे. जगातील सर्वात शक्तिशाली पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे मित्रांनो? तर सिंगापूर या देशाचा आहे. जगातील सर्वात कमकुवत पासपोर्ट कोणत्या देशाचा आहे? तर तो अफगाणिस्तान देशाचा आहे. जागतिक रेड क्रॉस दिन केव्हा साजरा केला जातो? तर 8 मे या दिवशी साजरा केला जातो. रेड क्रॉस दिन 2026ची थीम काय आहे? तर युनायटेड इन ह्युमॅनिटी. बघा, 7 मे 2026 रोजी ऑपरेशन सिंदूरला किती वर्ष पूर्ण झाली? तर 1 वर्ष पूर्ण झाले. 24 नंबरचा प्रश्न बघा. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत कोणते राज्य प्रथम क्रमांकावर आहे? तर महाराष्ट्र राज्य प्रथम क्रमांकावर आहे. भारत ते श्रीलंका 29 किलोमीटर समुद्रात पोहून जागतिक विक्रम कोणी केला आहे? तर ईशांक सिंग यांनी केला आहे. हंटा व्हायरसचा प्रसार प्रामुख्याने कशामार्फत होतो? तर उंदीरमार्फत होतो. हंटा व्हायरस हा कोणत्या प्रकारचा सूक्ष्मजीव आहे? तर हा विषाणू आहे. भारताचे नवीन चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ म्हणजे CDS म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर NS राजा सुब्रमणी. पश्चिम बंगालचे नवीन मुख्यमंत्री कोण आहेत? तर शुवेंदू अधिकारी. शुवेंदू अधिकारी हे कोणत्या पक्षाचे पश्चिम बंगालचे मुख्यमंत्री आहे? तर हे भारतीय जनता पक्षाचे, भाजपा. देशातील पहिली स्वदेशी ग्लाइड शस्त्र प्रणाली कोणती आहे? तर ही TARA, टॅक्टिकल ॲडव्हान्स रेंज ऑगमेंटेशन. बघा, 32 नंबरचा प्रश्न आहे. नीती आयोगाच्या पूर्णवेळ सदस्यपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर डॉक्टर जोराब आणि R बालसुब्रमण्यम यांची नियुक्ती करण्यात आली आहे. नीती आयोगातील पूर्णवेळ सदस्यांची संख्या आता किती झाली आहे? तर 7 आहे. पहिल्या माऊस साहेब चंद्रयान स्मृती पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले? तर नितीन गडकरी यांना सन्मानित करण्यात आले. मे 2026 बुद्धिबळाच्या इतिहासातील दुसरा सर्वात तरुण ग्रँडमास्टर कोण मानला आहे? तर फॅस्टिनो ओरो.
नुकतीच कोणत्या देशात गाबी नावाच्या मानवाकृत रोबोटला अधिकृत बौद्ध दीक्षा देण्यात आली आहे? तर दक्षिण कोरिया. अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष कोण आहेत? त्यांच्या कार्यकाळात वाढ करण्यात आली आहे? तर अजित कुमार मोहंती. बघा, मॉर्गन स्टॅनलीच्या अहवालानुसार स्थापित नवीकरणीय ऊर्जा क्षमतेमध्ये भारत जागतिक स्तरावर कितव्या क्रमांकावर? तर तिसऱ्या क्रमांकावर. या आधारित सायबर जोखमीचा सामना करण्यासाठी सेबीने कोणत्या टास्क फोर्सची स्थापना केली आहे? तर मित्रांनो, सायबर सुरक्षा AI. नुकत्याच चर्चा झालेला सायकी मिशन कोणत्या अंतराळ संस्थेशी संबंधित आहे? तर हे नासाशी संबंधित आहे. मे 2026 आशियाई वेट लिफ्टिंग चॅम्पियनशिपचे आयोजन भारतातील कोणत्या राज्यात करण्यात येत आहे? तर गुजरात या राज्यात करण्यात येत आहे. कोणत्या देशाने 10 मे हा मार्क हे हक दिवस म्हणून घोषित केला आहे? तर पाकिस्तान. पंचायत राज मंत्रालयाच्या अहवालानुसार 2025 कोणत्या राज्याने सर्वाधिक पंचायत पुरस्कार मिळवले? तर आंध्र प्रदेश आहे. प्राथमिक शाळांमध्ये 0 प्राथमिक गळती दर साध्य करणारे राज्य कोणते? तर झारखंड आहे. तर बघा, 50 नंबरचा प्रश्न आहे. SP ग्लोबलनुसार आर्थिक वर्ष 2027 भारताचा अंदाजित GDP वाढ दर काय आहे? तर 6.6 आहे. बघा मित्रांनो, तुम्हाला जर या 200 मे महिन्यातील चालू घडामोडी जर PDF पाहिजे असेल तर तुम्ही आपले प्ले स्टोअरला जाऊन स्पर्धा मंत्री हे ॲप डाउनलोड करा. त्यामध्ये आपण ही PDF मोफत सर्वांसाठी उपलब्ध करून दिली आहे. बघा मित्रांनो, 52 नंबरचा प्रश्न आहे. स्वपन साहस बोस यांचे 13 मे रोजी निधन झाले. ते कोणत्या खेळाशी संबंधित होते? तर फुटबॉल या खेळाशी संबंधित आहे. पर्यावरणपूरक ऊर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी कॉम्प्रेस्ड बायोगॅस पॉलिसी 2026 कोणत्या राज्याने मंजूर केली आहे? तर महाराष्ट्र. भारतीय उद्योग परिसंघाचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? मित्रांनो, व्हिडिओ खूप मोठं होईल त्यासाठी मी थोडे फास्ट घेत आहे. तुम्ही ही PDF तुमच्या पद्धतीने वाचू शकता. तर कोण आहे? R मुकुंदन. बघा, 55 नंबरचा प्रश्न आहे. प्रशांत पिसे यांची भारताचे नवीन राजदूत म्हणून कोणत्या अरब देशात नियुक्ती करण्यात आली आहे? तर ओमान. स्टील अथॉरिटी ऑफ इंडिया लिमिटेडचे नवीन अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर अशोक कुमार पांडा. चर्चेत असलेली सरमत क्षेपणास्त्र प्रणाली कोणत्या देशाने विकसित केली आहे? रशिया. भारतीय उद्योग परिसंघाची ॲन्युअल समिट 2026 कोठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. तुषार मेहता लिखित द ब्रेंच, द बार अँड द बिझर, आणि द लोफुल अँड अवफुल या पुस्तकाचे प्रकाशन कोणी केले? अमित शाह. नितीन गडकरी यांनी UER-2 वर फ्री फ्लो टोलिंग प्रणालीचे उद्घाटन कोणत्या शहरात केले? दिल्ली. मे 2026 कोणत्या राज्याच्या मंत्रिमंडळाने समान नागरी संहिता म्हणजे UCC विधेयकाचा मसुदा विधानसभेत मांडण्यात मंजूर दिली? आसाम. भारताचे पहिले मेगा ग्रीनफील्ड शिपयार्ड कोणत्या ठिकाणी विकसित केले जात आहे? तर हे तुतीकोरीन तामिळनाडू या ठिकाणी विकसित केले जात आहे. मे 2026 भारताने कोणत्या देशासोबत LPG पुरवठ्यासंदर्भात महत्त्वपूर्ण करार केला आहे? तर संयुक्त अरब अमिरात UAE. भारतातील पहिले खरेदीत स्वायत्त युद्धविमान कालमेघ कोणत्या युरोपीय देशात तयार केले जात आहे? पोर्तुगाल. मे 2026 शोंग बोस यांची कोणत्या राज्याच्या विधानसभेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे? पश्चिम बंगाल. मे 2026 दक्षिण आशियाई वेट लिफ्टिंग महासंघ अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झाली आहे? सहदेव यादव. संरक्षण आणि रणनीती क्षेत्रातील संवाद कलम आणि कवच 3 या तिसऱ्या आवृत्तीचे उद्घाटन कुठे करण्यात आले? नवी दिल्ली. भारतातील पहिले मानव हत्ती संघर्ष संशोधन केंद्र कोणत्या राज्यात स्थापन केले जात आहे? झारखंड. मे 2026 पारंपरिक गगम्मा जात्रा महोत्सव 2026 कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? आंध्र प्रदेश. GI टॅग प्राप्त आल्याच्या लागवडीला प्रोत्साहन देण्यासाठी जिंजर मिशन कोणत्या राज्य सरकारने सुरू केले? तर मिझोराम. मे 2026 केंद्र सरकारने सोने आणि चांदीवरील प्रभावी आयातशुल्क किती टक्क्यांपर्यंत वाढवले? 15. राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा करण्यात येतो? तर 16 मे. आंतरराष्ट्रीय संग्रहालय दिन कधी साजरा करण्यात येतो? तर 18 मे. बघा, IOCLने DMRCच्या सहकार्याने भारतातील पहिली हायड्रोजन बस सेवा कोणत्या शहरात सुरू केली? तर दिल्ली सचिवालय परिसरात सुरू केली आहे. पंतप्रधान मोदी यांना कोणत्या देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टारने सन्मानित करण्यात आले? स्वीडन. भारतातील पहिले एकात्मिक CCUS फील्ड लॅब कोणत्या IIT मध्ये सुरू करण्यात आले? तर IIT बॉम्बे.
परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी झिरो टू इन्फिनिटी प्रदर्शनाचे उद्घाटन केले आहे, तर न्यूयॉर्क या ठिकाणी केले आहे. फेडरिक सोएज यांची कोणत्या संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे? भारतीय कनिष्ठ फुटबॉल हॉकी संघ. भारतीय कनिष्ठ पुरुष हॉकी संघाचे नवीन मुख्य प्रशिक्षक म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? तर फेडरिक सोएज. बघा मित्रांनो, ॲडव्हान्स फिंगर एअरक्राफ्ट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट, त्यालाच आपण AFAIP कोणत्या राज्यात विकसित केला जात आहे? तर आंध्र प्रदेश. भारताने धोरणात्मक पेट्रोलियम साठा SPR मजबूत करण्यासाठी कोणत्या देशासोबत करार केला आहे? UAE म्हणजेच संयुक्त अरब अमिराती. इंधन बचतीच्या उद्देशाने रोटेशन पद्धतीने वर्क फ्रॉम होम धोरण कोणत्या राज्याने सरकारने लागू केले? त्रिपुरा. ताक्षण येथे झालेल्या आशियन बॉक्सिंग अंडर-15 चॅम्पियनशिप 2026मध्ये बघा भारताने एकूण किती पदके जिंकली? तर 27 पदके जिंकली. 9 सुवर्ण, 6 रौप्य आणि 12 कांस्य. भारत आणि उझबेकिस्तान यांच्यातील 17वी फॉरेनर ऑफिस कन्सल्टेशन्स बैठक कुठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. 11 वेळा माउंट एव्हरेस्ट सर करणारी पहिली आणि एकमेव महिला गिर्यारोहक कोण ठरली आहे? लाक्पा शेर्पा. नेदरलँडच्या कोणत्या अन्न सुरक्षा संशोधकाला 2026मध्ये जागतिक अन्न पुरस्कार जाहीर झाला आहे? तर हब लेली वेल्ट. बघा 87 नंबरचा प्रश्न आहे चालू घडामोडीचा. मे महिन्यातील वॉटर अँड इंटरनॅशनल 2026चा जल चॅम्पियन अवॉर्ड कोणाला प्रदान करण्यात आला आहे? तर विसाती भरतला. पुढील प्रश्न बघा, 2026च्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत महिला एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर एलिना स्वेतोलिना. 2026च्या इटालियन खुल्या टेनिस स्पर्धेत पुरुष एकेरीचे विजेतेपद कोणी जिंकले? तर यानिक सिनरनं जिंकले. नुकतेच मे 2026मध्ये कोणत्या राज्य सरकारने समान नागरी कायदा UGC केला? आसाम. बघा हा प्रश्न झाले एक नाही झालं वाटतं, नाही झालं. तुषार मेहता. 14 व 15 मे 2026 रोजी नवी दिल्ली येथे पार पडलेल्या ब्रिक्स परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? तर एस जयशंकर. अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने मेरी रसोई नावाची योजना सुरू केली आहे? तर पंजाब. भारतात दरवर्षी राष्ट्रीय डेंग्यू दिवस कधी साजरा केला जातो? तर 16 मे. जागतिक मधमाशी दिन केव्हा साजरा करण्यात आला आहे? 20 मे. ऑक्टोबर 2026मध्ये G20 परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कोणत्या देशात होणार आहे? अमेरिका. शुक्र ग्रहाचा अभ्यास करण्यासाठी व्हीनस ऑर्बिटर मिशनसाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? स्वीडन. 79वी जागतिक आरोग्य सभा WHA 79 कोठे आयोजित केली जात आहे? जिनेव्हा, स्वित्झर्लंड. आदिवासी गावांमध्ये कल्याणकारी योजनेचा विस्तार करण्यासाठी जनभागीदारी सबसे दूर सबसे पहिले मोहीम कोणत्या राज्याने सुरू केली आहे? छत्तीसगड. निम्मापारा पथ उत्सव 2026चे उद्घाटन कोणत्या ठिकाणी करण्यात आले आहे? तर निम्मापारा, पुरी जिल्हा, ओडिसा. मायकेल जॉन नाईट स्मिथ यांचे निधन झाले. ते कोणत्या क्रिकेट संघाचे माजी कर्णधार होते? तर इंग्लंड या संघाचे माजी कर्णधार होते. कॅटेगरी A क्वालिफाईड फ्लाइंग इन्फ्रास्ट्रक्चर रेटिंग मिळवणाऱ्या भारतीय हवाई दलाच्या पहिल्या महिला अधिकारी कोण ठरले आहे? स्क्वॉड्रन लीडर सान्या. ऑपरेशन अंतिप्रहार अंतर्गत कोणत्या राज्यातील गडचिरोली जिल्हा पूर्णपणे नक्षलमुक्त घोषित करण्यात आला आहे? महाराष्ट्र. मे 2026मध्ये 3री नॉर्डिक भारत शिखर परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? ओस्लो, नॉर्वे. भुवन चंद्र खंडुरी यांचे निधन झाले. ते कोणत्या राज्याचे माजी मुख्यमंत्री होते? तर उत्तराखंड. 5वी आशिया कप ब्रिज चॅम्पियनशिप 2026 कोणत्या राज्यात आयोजित केली जाईल? तर मित्रांनो, गोवा या राज्यात आयोजित केली जाणार आहे. आंतरराष्ट्रीय चहा दिन कधी साजरा करण्यात येतो? 21 मे. भारतातील पहिले ज्येष्ठ नागरिक काळजी विभाग SCCD स्थापन करण्याचा निर्णय कोणत्या राज्य सरकारने घेतला आहे? केरळ. 1 जानेवारी 2026 पासून NCR जिल्ह्यांमध्ये डिलिव्हरी आणि कॅब सेवा पुरवठादारांसाठी ग्रीन वाहने अनिवार्य करण्याचा निर्णय कोणत्या सरकारने घेतला आहे? हरियाणा. 20वी आशियाई क्रीडा स्पर्धा 2026 कोठे आयोजित केली जाणार आहे? जपान. बघा माध्यमामध्ये असलेल्या अल्कोहोलच्या प्रमाणावर आधारित उत्पादन शुल्क लागू करणारे भारत पहिले राज्य कोणतं आहे? कर्नाटक आहे. युनायटेड किंगडमच्या इतिहासातील भारतीय वंशज सर्वात तरुण महापौर कोण बनले? तर तुषार कुमार. मे 2026मध्ये पंजत नाग उत्सव कुठे साजरा करण्यात आला आहे? जम्मू काश्मीरला. बघा भारताने जागतिक वस्त्र उद्योग प्रदर्शन भारत टेक्स 2026 कोठे आयोजित केले जाणार आहे? नवी दिल्ली. बहुराष्ट्रीय लष्करी सराव प्रगती 2026 कोठे आयोजित केला जाणार आहे? मेघालय. 52वे G7 शिखर संमेलन कोठे आयोजित केले जाणार आहे? फ्रान्स. भारतातील पहिले खाजगी मरीन गॅस टर्बाइन सुविधा केंद्र कोठे स्थापन केले जाणार आहे? आंध्र प्रदेश.
भारतातील पहिले AI संचलित फिजिकल बँकिंग शाखा कुठे सुरू करण्यात आली आहे? गुवाहाटी. 2026 वर्षासाठी IAEA अंतर्गत प्रादेशिक सहकार्य कराराचे रिजनल कोऑपरेशन ॲग्रीमेंट अध्यक्षपद कोणत्या देशाला मिळाले आहे? भारत. भारताचे पहिले समर्पित कॅबिनेट स्तरीय AI कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्रालय विभाग सुरू करणारे पहिले राज्य कोणते? केरळ आहे. अरुणाचल किवी द UESP ऑफ अरुणाचल प्रदेश या अभियानाचा शुभारंभ कोणी केला आहे? तर ज्योतिरादित्य सिंधिया यांनी केला आहे. आंतरराष्ट्रीय जैवविविधता कधी साजरा करण्यात येतो? तर 22 मे या दिवशी साजरा करण्यात येतो हा दिवस, आंतरराष्ट्रीय जैवविविधता दिन. बघा, कल्पसर प्रकल्पावरील कामाला गती देण्यासाठी भारताने कोणत्या देशासोबत करार केला आहे? तर नेदरलँड या देशासोबत करार केला आहे. फॅनेटिक स्पोर्ट रिपोर्टनुसार 230 कोटीच्या कमाईसह IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोणता आहे? विराट कोहली. मे 2026 केंद्र सरकारच्या योजनांचा CGS अंमलबजावणीसाठी कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर राहिले? महाराष्ट्र. कोणत्या विमानतळाला भगवान बिरसा मुंडा यांची भव्य पुतळा आणि फीचर वॉल उद्घाटन करण्यात आले? रांची विमानतळे. भारताच्या पूर्व भागात ग्रामीण स्वच्छता बाबतीत कोणते राज्य पहिल्या क्रमांकावर? बिहार. ऑलिम्पिक सुवर्णपदक विजेत्यांसाठी 4 कोटीचे रोख बक्षीस आणि थेट DSP दर्जाची सरकारी नोकरी जाहीर करणारे राज्य कोणते आहे? पश्चिम बंगाल. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 म्हणजे इंटरनॅशनल बुकर प्राइज कोणाला प्रदान करण्यात आले? यांग सुयांग झी आणि लिन किंग या 2 व्यक्तींना देण्यात आले. बघा, 68वी आशिया पॅसिफिक उत्पादन परिषद कोठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. डॉक्टर अजय कुमार यांची कोणत्या देशाच्या भारताचे नवीन उच्चायुक्त म्हणजे हाय कमिशनर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे? तर युगांडा. भारताने चांदीपूर ITR वरून कोणत्या कमी पल्ल्याच्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी घेतली आहे? तर अग्नी 1. इटली आणि कोणत्या देशाने 2027 वर्ष संस्कृती आणि पर्यटन वर्ष म्हणून घोषित केले आहे? तर इटली आहे. बघा, जागतिक कासव दिन कधी साजरा करण्यात येतोय? 23 मे. NCDEXने भारताचे पहिले एक्सचेंज ट्रेडेड वेदर डेरिव्हेटिव्ह हवामान संबंधित आर्थिक साधन कोठे लॉन्च केले? तर मुंबई. US ओपन गोल्फ टुर्नामेंटसाठी पात्र ठरणारा पहिला भारतीय अमेरिकन गोल्फर कोण बनला आहे? मानव शा. 22 वर्षानंतर कोणत्या फुटबॉल क्लबने इंग्लिश प्रीमियर लीगचे विजेतेपद जिंकले? तर आर्सेनल आहे. मे 2026 भारताला कच्चे तेल पुरवणारा तिसरा सर्वात मोठा देश कोणता कोण बनला आहे? तर व्हेनेझुएला आहे. युनायटेड स्टेट्सला मागे टाकून म्हणजे अमेरिकेला मागे टाकून बांगलादेशाचा दुसरा सर्वात मोठा व्यापार भागीदार कोण बनला आहे? भारत आहे. कोणत्या राज्य सरकारने कामगार आणि मालकांच्या सुविधेसाठी श्रम मित्र ॲप लॉन्च केले आहे? हरियाणा. मे 2026 कॉमनवेल्थ चेस असोसिएशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? तर भारत सिंह चव्हाण. एशियन प्रोडक्टिव्हिटी ऑर्गनायझेशनची 68वी गव्हर्निंग बॉडी बैठक कोठे आयोजित करण्यात आली आहे? नवी दिल्ली. बघा, 100 मीटर धावण्याच्या शर्यतीत 10.09 सेकंदाची ऐतिहासिक वेळ नोंदवून भारताचा सर्वात वेगवान खेळाडू कोण बनला आहे? गुरुंदरवीर सिंग. बघा, संयुक्त राष्ट्र लैंगिक समानता समर्थन पुरस्कार 2025ने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे? अभिलाषा बराक. भारताचा AI लढाऊ विमान कालभैरव कोणत्या युरोपियन देशात तयार केले जाणार आहे? तर पोर्तुगाल या देशात तयार केले जाणार आहे. दक्षिण आशियाई वेटलिफ्टिंग फेडरेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून मे 2026 कोणाची बिनविरोध निवड करण्यात आली आहे? तर सहदेव यादव. छत्तीसगडच्या उदंती सीता नदी व्याघ्र प्रकल्पात आणि मध्य भारतात पहिल्यांदाच आढळलेला दुर्मिळ कासव कोणता आहे? तर हिमालयन ट्रान्सकॅरिनेट हिल टर्टल. कोणत्या केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाने माउंट एव्हरेस्टवरील पहिली संपूर्ण महिला गिर्यारोहण मोहीम यशस्वीरित्या पूर्ण केली? तर ITBP या दलाने. आशियाई उत्पादकता संघटनेचा नियामक मंडळाचा 66व्या सत्राचे यजमानपद कोणत्या देशाकडे देण्यात आले? भारत. नुकतेच मे 2026 कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने आपल्या पर्यटन क्षेत्राला उद्योगाचा दर्जा देण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला आहे? जम्मू आणि काश्मीर. भारतातील पहिली खाजगी क्षेत्रातील मरीन गॅस टर्बाईन दुरुस्ती आणि ओव्हरहॉल सुविधा कोठे उभारली जाणार आहे? विशाखापट्टणम. जागतिक थायरॉईड जागरूकता दिवस कधी साजरा केला जातो? 25 मे. भारतातील न्याय संहितेनुसार BNS जुन्या IPC मधील राजद्रोह कलम 124 या कायद्याची जागा आता कोणत्या नवीन कलमाने घेतली? कलम 152 BNS
उत्तराखंड आणि गुजरातनंतर विधानसभेत UGC विधेयक मांडणारे देशातील तिसरे राज्य कोणते ठरले? आसाम. भारतीय मानक वेळ अचूक प्रसारित करण्यासाठी NPL आणि इस्रोने संयुक्तपणे कोणती मोहीम सुरू केली? वन नेशन वन टाईम. मॅकेनिंझाच्या संयुक्त अहवालानुसार 2035 पर्यंत भारताचे इलेक्ट्रिकल उपकरण उत्पादन किती अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचू शकते? तर 235 अब्जपर्यंत पोहोचू शकते. अणुप्रसार बंदी कराराच्या पुनरावलोकन परिषदेत हायपरसॉनिक क्षेपणास्त्राच्या ट्रॅकिंगसाठी कोणत्या जागतिक संस्थेने स्वतंत्र ऑडिओ यंत्रणा उभारण्याची मागणी केली आहे? संयुक्त राष्ट्राने केली आहे. ॲस्टन व्हिला या फुटबॉल क्लबने कोणत्या संघाला 3-0ने हरवून 2025-26चा UEFA युरोपा लीग किताब जिंकला? SC फ्लायबर्ग. ज्येष्ठ नागरिकांना सहकारी योजना सहज शोधता याव्यात म्हणून केंद्रीय मंत्री वीरेंद्र कुमार यांनी कोणते मोबाईल ॲप लॉन्च केले? जीवन. 21-22 मे 2026 दरम्यान नाटो परराष्ट्र मंत्र्यांची बैठक कुठे पार पडली? स्वीडन. सिंहस्थ कुंभमेळा 2028च्या नियोजनासाठी मध्य प्रदेश सरकारने कोणत्या कंपनीशी करार केला आहे? गुगल क्लाउड इंडिया. जागतिक फुटबॉल दिवस कधी साजरा केला जातो? 25 मे. जागतिक आरोग्य संघटनेने इबोला विषाणूला जागतिक आरोग्य चिंता म्हणून घोषित केल्यानंतर भारतातील कोणत्या शहरात इबोला विषाणू संशयित रुग्ण पहिल्यांदा आढळला? बँगलोर. 2026 श्रीलंकेसाठी भारताने अलीकडेच कोणत्या देशाला मागे टाकून दुसरे सर्वात मोठे निर्यातस्थळ बनण्याचा मान मिळवला आहे? ब्रिटन. 2030च्या दशकाच्या मध्यापर्यंत आपली पहिली अणुशक्तीवर चालणारी पाणबुडी कार्यान्वित करण्याची योजना कोणत्या देशाची आहे? दक्षिण कोरिया. 2026 राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दल प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झाली आहे? रोहित राजपाल. देशातील पहिला पाण्याचा सातबारा कोणत्या राज्यात तयार केला जाणार आहे? महाराष्ट्र. कोणत्या रेल्वे स्टेशनचे नाव बदलून लोकमान्य मधु दंडवत रेल्वे स्टेशन असे करण्यात आले? सावंतवाडी रेल्वे स्टेशन. भारताच्या पहिल्या खाजगी वैद्यकीय संग्रहालयाचे उद्घाटन कुठे झाले? केरळ. मे 2026 दिल्ली उच्च न्यायालयाने कोणत्या ऑलिम्पियन कुस्तीपटूला आशियाई खेळ 2026च्या निवड चाचणीमध्ये सहभागी होण्याची परवानगी दिली आहे? विनेश फोगट. कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? DK शिवकुमार. जागतिक योगासन चॅम्पियनशिप 2026चे यजमान शहर कोणते भारतीय शहर आहे? अहमदाबाद. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन यांच्या हस्ते प्रकाशित झालेल्या द लायब्ररीयन मॅन ऑफ इंडिया या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? PP सत्यान. संरक्षण मंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ कोणत्या आलेल्या पहिल्या स्वदेशी 300 किमी सार्वत्रिक रॉकेट प्रक्षेपण प्रणालीचे नाव काय? सूर्यास्त. कॉमनवेल्थ बुद्धिबळ संघटनेच्या अध्यक्षपदी कोणत्या भारतीयांची नियुक्ती करण्यात आली आहे? भारत सिंग चौहान. IPLच्या इतिहासात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू कोण आहे? विराट कोहली. वामन 1 हा उपक्रम कोणत्या राज्य केंद्रशासित प्रदेशाने विकसित केला आहे? दिल्ली. आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2026 कोण जिंकला? यांग सुयांग झी. स्पोर्ट विश्वचषक 2026 सहभागी होणारे पहिले भारतीय ग्रँडमास्टर कोण ठरले? अरविंद चिदंबरम. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रॉयल ऑर्डर ऑफ द पोलर स्टार डिग्री कमांडर ग्रँड क्रॉस या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? कोणत्या देशाने दिला आहे? स्वीडन. दरवर्षी तंबाखू दिवस कोणता दिवस साजरा केला जातो? 31 मे. अलीकडेच बशीर बद्र यांचे निधन झाले, ते कोण होते? उर्दू कवी आहे, शायर आहे ते. अलीकडेच कोणते राज्य भारताचे 5वे पूर्ण साक्षर राज्य बनले? सिक्कीम. अलीकडेच मध्य प्रदेशातून 4 चित्त्यांना कोणत्या राज्याच्या बन्नी गवताळ प्रदेशात स्थलांतरित केले जाणार आहे? गुजरात. सागरी उत्पादने निर्यात विकास प्राधिकरणाच्या अध्यक्षपदाचा कारभार कोणी स्वीकारला आहे? P जवाहर. बघा 186 नंबरचा प्रश्न आहे चालू घडामोडीचा. कोणता देश भारताला मागे टाकून जगातील 5वा सर्वात मोठा शेअर बाजार बनला आहे? तैवान. कोणत्या राज्य सरकारने वन स्टॉप मल्टीपर्पज युनिफाईड कार्ड तयार करण्याची घोषणा केली आहे? तेलंगणा. इंडियाज फर्स्ट ऑलिम्पिक गोल्ड या पुस्तकाचे लेखक कोण आहेत? K आरुमुगम. दरवर्षी पुण्यश्लोकी अहिल्याबाई होळकर यांची जयंती कोणता दिवस साजरी केली जाते? 31 मेला साजरी केली जाते. खरीप हंगाम 2026साठी राष्ट्रीय कृषी परिषद कोणत्या शहरात आयोजित करण्यात आली होती? नवी दिल्ली. जगातील सर्वात उष्ण शहर म्हणून कोणते शहर आहे? बोलांगीर हे सर्वाधिक उष्ण शिखर कोणत्या राज्यात आहे? ओडिसा. राष्ट्रीय बंधू दिवस नॅशनल ब्रदर डे केव्हा साजरा केला जातो? 24 मे. महाराष्ट्र राज्य सेवा हक्क आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली आहे? संदीप देशमुख. गुरवंदिंग सिंग कोणत्या खेळाशी आहे? धावपट्टू येतो. भारताचा पहिला भूऔष्णिक ऊर्जा प्रकल्प कुठे सुरू केला जाणार आहे? लडाख. महाराष्ट्र राज्याचे मुख्य सचिव कोण आहेत? राजेश अग्रवाल. राज्यसभा याचिका समितीच्या नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे? राघव चड्डा. बघा 199 नंबरचा प्रश्न आहे. भारताची पहिली राष्ट्रीय AI आणि डिजिटल जल शिखर परिषद कुठे होणार आहे? बंगलोर. बघा 200 नंबरचा प्रश्न आहे. आजच्या मे महिन्यातील हा शेवटचा प्रश्न आहे. स्वतंत्र कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI मंत्रालय स्थापन करणाऱ्या देशातील दुसरे राज्य कोणतं आहे? तर हे तामिळनाडू आहे.
मित्रांनो बघा, तुम्हाला जर गणितासाठी चॅनल हवे असेल, याच्या जवळजवळ आम्ही 5 ते 6 हजार गणिताचे स्पष्टीकरण टाकले, तर तुम्ही त्यासाठी टेलिग्रामवर गणित मंच हे चॅनल जॉईन करू शकता. मराठी व्याकरणसाठी मराठी ग्रामर ऑफिशियल, पोलीस भरतीसाठी रोबा वर्दीचा, आणि दररोज जर फ्री टेस्ट सोडायचा असेल तर तुम्ही स्पर्धा मंत्र किंवा गणितमंच.com जाऊन सोडवू शकता. बघा मित्रांनो, आज झालेले आता मी लेक्चर घेतलेले आहेत मे महिन्यातील संपूर्ण चालू घडामोडीची PDF तुम्हाला स्पर्धा मंत्र या ॲपवर उद्यापर्यंत आम्ही उपलब्ध करून देऊ. तुम्ही ॲप डाउनलोड करून त्यात नुकतीच लॉन्च झालेली नुकतीच लॉन्च केलेली गुलाल नावाची टेस्ट सिरीज खरेदी करू शकता आणि आपल्या जवळच्या मित्रांना शेअर करू शकता. बघा मित्रांनो, आजच्या लेक्चरमधील तुम्हाला हे प्रश्न कसे वाटले मला कमेंट करून कळवा, आणि एखादा प्रश्न माझ्याकडून चुकीने वाचला गेला असेल तर चूक दुरुस्ती करून मला कमेंटमध्ये सांगा, जेणेकरून इतर विद्यार्थ्यांना त्या प्रश्नाचे उत्तर कळेल. धन्यवाद.